करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्री दासबोध दशक 9वा गुणरूपनाम समास 4था जानपण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात जी प्रार्थनेने करून दिलेली आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. 3 देव, त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश. परंतु त्याच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु. जर याची ओळख नसेल तर आयुष्यामध्ये आपल्याला बघा कितीही काही केलं तरी कमीच पडेल. म्हणून जाणपण निरूपण दिलेला आहे आजचा समास. श्रवण नक्कीच करूया. म्हणून तिघांच्या पलीकडे 4था परब्रह्म यायलाच बघा भाग पाडला की नाही, कारण तो सद्गुरु साक्षात आहे. श्रीमत दासबोध. कारण श्रीमत म्हणजे काय तर खुद्द भगवंताचं वचन. आपण आत्तापर्यंत सर्व लोकांचंच ऐकत आलो. लोकांचं ऐकलं, या कानाने ऐकलं त्या कानाने सोडून दिलं, काही आपण आपल्या परीमध्ये घेतलं. परंतु श्रीमताचं केव्हा आपण ऐकणार. कारण या प्रत्यक्ष बोधातून या दासाला घडवलं गेलं पाहिजे, घडलं गेलं पाहिजे. म्हणून दशक 9वा गुणरूपनाम आणि त्यातला समास 4था जाणपण निरूपण नाम. बघा 4था समास आहे जाणपण निरूपण. आपल्याला कोणत्याही प्रकारची जाणीव नसते, म्हणून भाग दिलेला आहे. श्रवण करूया. पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्य. प्रथमतः पाहायला जर गेलो तर श्रोत्यांनी अनेक सारे प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत. श्रोता म्हणतोय की पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, त्यात कोणी श्रीमंत आहे तर कोणी गरीब आहे, कोणी निर्मळ आहे तर कोणी ओंगळ आहे. याचं कारण काय. कारण समर्थ म्हणाले हाताची 5ही बोटं समान नाहीये. जयाचा भावार्थ जैसा. या 84 लक्ष योनींमध्ये जर पाहायला गेलो, जी शिकवण आहे ती फक्त मनुष्य योनीला आहे. अजूनही आपण कोण श्रीमंत आणि कोण गरीब याचाच विचार करत आहोत. श्रीमंत आणि गरीबचं पाहायला जर गेलो तर आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो श्रीमंतीचा देह आहे. परंतु आपण गरीब का तर याचं कारण म्हणजे आपले कर्म. मागच्या जन्मीचे कर्म आणि या जन्मात आलेलं बघा प्रत्यक्षपणे आपण भोगत आहोत.
कारण आपण अजून दुसऱ्यांच्या बघा घरामध्ये काय चालू आहे ते आपण अजूनपर्यंत ऐकतो. दुसऱ्यांना एवढं सारं दिलेलं आहे आणि माझ्या आयुष्यात मला काहीच प्राप्त झालेलं नाही. काय केलं आपण? तुलना केली. म्हणजे अजून आपला आत्मविश्वास काय झालं? कमी झाला. म्हणून पृथ्वीमध्ये लोक सकळ अनेक लोक तुला पाहायला मिळतील. एक संपन्न आणि एक दुर्बळ, एक श्रीमंतीतला देह दिसेल आणि एक गरिबीतला दिवस बघा मनुष्य दिसेल. मग आपण ओळखायचं आपण कुठे अजून आहोत, कुठल्या यादीमध्ये आपण बसत आहोत, श्रीमंतीच्या का गरिबीच्या? बरोबर की एक निर्मळ एक ओंगळ काही निमित्त. एक कुणी निर्मळ आहे तर कुणी ओंगळ आहे. बरोबर की कुणी एकदम स्वच्छ नीटनेटका तर कुणी अजूनही अंघोळ न केलेला तसंच पारुशी. विचार कर. पुढच्या ओळीमध्ये समर्थांनी दिलेला आहे. कित्येक राजे नांदती, कित्येक दरिद्र भोगिती, किती एकांची उत्तम स्थिती, कित्येक अधमोद्धम. म्हणजे काय? कित्येक जण राज्यपद भोगतायत तर कित्येक जण दरिद्री भोगतायत. विचार कर. आपण अजूनही म्हणतो आणि अजूनही डोळ्यांनी पाहतोय. आपल्या मनामध्ये सारखे विचार येतात. माझा मित्र इतका श्रीमंत आहे की त्याला 7ही पिढ्या काम करावं लागणार नाही इतका सारा अमाप पैसा आहे. सर्व काही बाप कमाई आहे. किती प्रकारचे त्याला सुख, आनंद आणि राज्यपद भोगायला मिळते. आणि माझ्याकडे जर पाहायला गेलो तर संपूर्णपणे दरिद्र. कित्येकांची स्थिती उत्तम असते तर कित्येकांची अधमाउद अधम असते. आता कित्येकांची स्थिती उत्तम का? काहीकांच्या वाट्याला इतका सारा पैसा असूनही त्यांची स्थिती उत्तम नाही. परंतु ज्याच्या खिशामध्ये पैसा नाही तरी तो उत्तमाचा देह आहे. म्हणजे विचार करा. का सांगितलेला भाग? कारण त्याला ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याला विषय वासनेने आणि आजारपणाने ग्रासलेला आहे. त्याला शरीर साथ देत नाहीये. आणि याच्याकडे पैसा जरी नसला तरी हा देह उत्तमतेने आहे. म्हणून समर्थ म्हणले कित्येकांची उत्तम स्थिती, कित्येक अधोमोद्धम. ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरूपिले, याचे उत्तर ऐकले पाहिजे श्रुती. ऐसे काय निमित्त झाले, असं काय निमित्त घडलं माझ्या आयुष्यात, हे मज पाहिजे निरूपिले. असं व्हावयास काय निमित्त घडलं? या विषमतेचं, या विषयाचं कारण काय? याचं उत्तर मला सांगा. बघा पुढच्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. असं कोणतं माझ्याकडून कर्म घडलेली आहे आणि त्यामुळे याच कारणाने माझ्या आयुष्यात दरिद्री, माझ्याच आयुष्य दुःख आणि मीच माझा देह गरीब राहिलेला आहे. हे सकळ गुणापासी गती, सगुण भाग्यश्री भोगिती, अवगुणास दरिद्र प्राप्ती, यदर्थी संदेह नाही. हे सर्व तुझ्या गुणांवर अवलंबून आहे.
जे सद्गुणी असतात ते संपूर्णपणे भाग्यश्रीचा उपभोग घेतात आणि अवगुणी जे लोक असतात त्यांना दरिद्र प्राप्त होते, यात संशयाही जागा नाही. आता विचार कर, आपले गुण काय आहेत, आपले अवगुण काय आहेत, पहावे आपणासी आपण. आपले गुण आपले अवगुण आपल्यालाच माहिती आहेत. आपल्या विषय वासनेमध्ये अडकलेला देह म्हणजेच आपण अवगुणांमध्ये अडकलेलो आहोत. आणि आपण एखाद्याला केलेली मदत, आपण कसं बोलत आहोत, आपली वागणूक काय आहे, त्याचप्रमाणे आपली गुणांचं पारख. बरोबर की नाही? जर आपण यादी तयार केली तर आपल्यामध्ये गुण जास्त दिसतील का अवगुण जास्त दिसतील? म्हणून चांगले विचार आपल्या मनामध्ये असलेच पाहिजे. चांगले विचार जर आपल्यामध्ये नसतील तर शेवटी अवगुण आहेतच. समर्थ म्हणाले, अवगुण त्यागावया कारणी. जो जो जेथे उपजला तो तो व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती बला कार्य करता. जो जो माणूस ज्या ज्या व्यवसायात आणि तो व्यवसाय करणाऱ्या घरात वा कुळात जन्माला येतो, तो व्यवसाय करणं त्याला चांगलंच जमतं. अशा रीतीने तो व्यवसाय करू लागला की लोक त्याला चांगला कार्यकर्ता असं बोलतात की नाही? कारण बघा, आता आपले वडिलोपार्जित आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, शेती करायचे. आता शेतामधलं सर्व माहिती आहे, बरोबर आहे ना? कधी पीक घ्यावं, कधी पीक येईल, ते सर्व आपल्या वडिलांना आजोबांना माहिती. आता तेच कार्य जर मुलांनी केलं तर अनुभव येईल की नाही? आजोबांनी केलेलं आहे, वडिलांनी केलेलं आहे आणि तेच कार्य आता माझ्याकडून होत आहे. बरोबर? सेम एखाद्याचा दुकान आहे, बघा, वडिलोपार्जित दुकान आहे. आजोबा चालवत होते, वडील चालवतात आणि मुलगा सुद्धा उत्तमतेने चालवतो. एखादा व्यवसाय असेल, एखादा धंदा असेल, बरोबर की नाही? आपण काय म्हणतो, अरे बघ, बरोबर रेल्वे रुळावरून चाललेली आहे. परंतु आपले आजोबा शेतामध्ये काम करत होते, आपले वडील बघा शेतामध्येच, आणि आपण जर एखाद्या वेगळ्या फील्डमध्ये गेलो, एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये गेलो, तर आपल्याला ते काम जमेल का हो? आपल्याला शेतीचं जर काम दिलं तर आपल्याला ते काम जमेल का? नाही जमणार. कारण ज्या प्रकारे आपण गुणांची पारख केली नाही, आपण अनुभव घेतला नाही, प्रत्यक्षपणे आपण त्या शेतामध्ये कष्ट केले नाही. मग कोणी सांगितलं, वडील काय करत होते? शेती. मग तुम्हाला शेतीविषयी सर्व माहिती असेल? नाही, कारण मी शेतामध्ये गेलोच नाहीये, असं आपण म्हणतो. कोणी आपल्याला सांगितले शेती आज लावायची, पण कसं लावतात तेच माहिती नाही ना. लावणी करायची आहे, नाही होत. पेरणी आहे, बघा, प्रत्येक गोष्ट आपण शिकली पाहिजे. म्हणून जो जो जेथे उपजला तो तो व्यवसायी उमजला, तयास लोक म्हणती मला कार्य. लोक नावं ठेवणारीच आहेत, लोक पोचणारी नाही आहेत. बरोबर की नाही? ज्याने चांगलं कार्य केलं त्याला उत्तमाची नावं ठेवणारी आहेत, आणि ज्यांनी वाईट कर्म केले त्याला बोल लावल्याशिवाय राहणार नाही. जाणता तो कार्य करी, नेणता काहीच न करी, जाणता तो पोट भरी, नेणता भीक मागे. बघा कसे शब्द ज्याप्रमाणे आपल्याला लागू पडतात.
जाणता हुशार असेल तर तो काम करतो. जो नेणता असतो तो काहीच करत नाहीये. आता विचार करा, आपले वडील कमवतायत, आपले भाऊ बहिणी कमवतायत, आई घरकाम करते आणि आपण खाटेवर बसून आयतं खातोय. हे आपल्याला लागू पडतं का? नाही ना. काहीतरी आपण आपल्या पोटासाठी काम करणं गरजेचंच आहे. आपण अजूनपर्यंत विचार करतोय कोणीतरी यावं आणि मला सर्व काही आयतं प्राप्त करून द्यावं. बरोबर. जाणता तो कार्य करी. आता ज्याच्यावर बघा प्रत्यक्षपणे संकट आलेलं आहे, प्रसंग ओढवलेला आहे, तो बरोबर कार्य करतो. ज्याने बँकेचे लोन घेतलेले आहेत ना, तो बरोबर कष्ट करणार आणि बँकेचं प्रथमतः व्याज भरणार. बँकेचे हप्ते बरोबर वेळेवर भरणार. कारण का? कारण ते कर्जासाठी तो काम करत आहे. परंतु आपल्याला कोणत्याही प्रकारचं जर टेन्शन नसेल, आपल्याला कोणत्याही प्रकारचं बघा वजन नसेल, तर आपण काम करत नाही. ज्यावेळी ठेच लागते ना, बरोबर आहे की नाही, तेव्हाच समजतं. ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे. म्हणून जाणता तो कार्य करी, नेणता काहीच न करी. मग आपण जाणकार आहोत का नेणकार आहोत ते समजून जायचं. जाणता तो पोट भरी, नेणता भीक मागे. आता जाणता तो पोट भरी, जाणता हा कोणावर अवलंबून नसतो. तो त्याचं कार्य करतो, त्याला फळ प्राप्त होतं. परंतु नेणता दुसऱ्यांच्यावर अजून अवलंबून असतो. ह्याचं काम झालं की मला 1% मिळेल, त्याचं काम झालं की मला 2% मिळतील. तू फक्त खाटेवर बसून फक्त हिशोब करत राहा, पण कार्य करू नकोस. इथून फक्त फोन करून सांगतो मी एक माणूस पाठवलाय, 2% मला. परंतु काय प्रोसिजर आहे ते कळलं गेलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणून भाग दिलेला आहे. हे तो प्रकटची असे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे, विद्येविन करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत. ही गोष्ट तर जगात प्रत्यक्षरित्या दिसून येते. जो विद्याहीन आहे तो करंट आहे आणि ज्याच्याजवळ विद्या असते तो भाग्यवान. आपण जेव्हा लहान होतो, जन्माला आलो, जन्मानंतर बघा प्रत्यक्ष आपण थोडे मोठे झाल्यावर आपल्या शालेय शिक्षण प्राप्त झाले, ते ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं. शिक्षणाचं संपूर्णपणे ज्ञान, नॉलेज आपण आत्मसात केलं. आपण आपल्या ज्या इमारतीमध्ये, सोसायट्यांमध्ये, आपल्या गावामध्ये, आपण शहरामध्ये जिथे राहतो तिथे काही वातावरण आहे, तिथे आपण काय शिकायचं, काय नाही शिकायचं ते सुद्धा आपण जाणून घेतलं की कसं लोक जगतायत आणि त्याप्रमाणे आपण जगत राहायचं. हे सुद्धा आपण ज्ञान प्राप्त करून घेतलं. 10वी झाली, 12वी झाली, आता पुढे काय शिक्षण घ्यायचं, कसं मला जॉब मिळेल, कशी मला नोकरी प्राप्त होईल, कसं मला व्यवसायात पुढे यश मिळेल, ह्याचं आपण ज्ञान घेतलं. परंतु हे सर्व ज्ञान प्राप्त करून जर आपल्याला पुढे कामच करायचं नसेल, समर्थ म्हणाले, विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतची गेला. मग एवढं सर्व करून जर वाईट संगतीला आपला देह असेल तर शेवटी काय आहे, जमा नावे शून्याकार. आपण आपला वेळ आपल्या घराला देत नाही, आपल्या कुटुंबामध्ये देत नाही, आपला सर्व वेळ आपल्या लोभामध्ये, संशयामध्ये, इतका संपूर्णपणे कामामध्ये अडकलेला देह विषय वासनेमध्ये कधीच अडकता कामा नये. आलेला पगार आपण एका दिवसामध्ये घालवतो. विचार करा, एवढा आपल्यामध्ये लोभ आलेला आहे. घरी पैशांची तारांबळ आहे, परंतु आपण महिनाभर कष्ट करून तो आपण पैसा काय करत असतो, एका दिवसात माझे पैसे डबल कसे होतील याचा आपण विचार करतो आणि सर्व पैसा आपण घालवून बसतो. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, विद्ये विन करंटा वसे,
विद्या तो भाग्यवंत. आपुली विद्या न शिकसी, तरी काय भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी, वडिले सांगती. आपली विद्या शिकला नाहीस तर भीक मागण्याची वेळ. अशा प्रकारे जेथे जेथे वडील आपल्या मुलांना उपदेश करीत असतात. आपल्याला वडील सांगतात, आई वडील सांगतात, ज्या प्रकारे जर तू शिक्षण घेतलंच नाही, शाळा शिकलास नाही, तर शेवटी भीक मागायची वेळ येईल. मी तर शिकलो नाही, परंतु माझा मुलगा, माझी मुलगी प्रत्यक्षरित्या शिकली पाहिजे ना. म्हणून आपण असतो ना, मुलगी शिकली प्रगती झाली. परंतु आपण शिकण्याचं नावच घेत नाही आहे. आपण त्यांना उलट उत्तरं देतो. तुम्ही किती शिकलात मला माहिती आहे, परंतु आपल्याला शिकण्याची संधी प्राप्त झालेली आहे. बरोबर की नाही? आपले आई वडील इतके कष्ट करत असतात की आपल्याला त्या संधीचं आणि त्या कष्टाचं फळ नक्कीच प्राप्त करता यायला हवं. म्हणून आपुली विद्या न शिकसी, तरी काय भीक मागसी, जेथे तेथे बुद्धी ऐसी, वडिले सांगती. वडीला आहे करंटा आणि समर्थ होय धाकुटा, काजी विद्येने मोठा म्हणवणीया. एखाद्या घरी मोठा भाऊ भाग्यहीन करंट असतो. ते धाकटा पुष्कळ विद्या शिकून समर्थ, कर्तबगार आणि भाग्यवान ठरतो. 2 भाऊ असतात बघा. एका भावाला काहीच नॉलेज नसतं. तो फक्त मोठा होऊन करंट आहे, परंतु दुसरा धाकटा भाऊ जो आहे तो विद्या शिकून समर्थ, कर्तबगार आणि भाग्यवान आहे. स्वतःच्या पायावर उभं राहिलेला आहे. तो त्याची परिस्थिती जाणून, मेहनत करून, कष्ट करून संपूर्णपणे घरदार, संसार तो बरोबर करत आहे. म्हणजे प्रत्यक्षपणे पाहायला जर गेलो, दोन्ही भाऊ बघा एकमेकावर अवलंबून नाही आहे, परंतु कष्ट करण्याची तयारी कोणामध्ये? तर लहान भावामध्ये. मोठा भाऊ दुसऱ्यांवर अवलंबून राहिलेला आहे. तो कष्ट करत नाही आहे, मग त्याला फळ प्राप्त कसं होणार? म्हणून मोठा भाऊ करंट आहे आणि छोटा भाऊ संपूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे. संसारामध्ये असू दे, मुलांची, मुलींची, प्रत्येकांची, पत्नीची, आईवडिलांची. कारण मिळालेले पैसे आपल्या घरामध्ये, संसारामध्ये कसे पुरतील याचा तो विचार करत आहे. विद्या नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा. आता ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, विवेक नसेल, कौशल्य नसेल, व्याप नसेल, तर तो प्राणी करंट भाग्यहीन ठरतो. आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करायला गेलो. आता खरंच त्या गोष्टीचा, त्या जे कौशल्य आहे त्या क्षेत्राचा आपल्याला अनुभव नसेल, तर आपल्याला ती गोष्ट, आपल्याला ते कार्य जमेल का हो? नक्कीच नाही जमणार ना. मग आपण ती प्रथमतः जे कार्य आहे ते पाहिलं पाहिजे, स्वतः अनुभवलं पाहिजे आणि नंतर मग आपण त्या कामास बघा हजर राहिलो पाहिजे. परंतु आपल्यामध्ये कौशल्य नाही आहे, बुद्धी नाही आहे. आता बुद्धीचा वापर आपण कुठेही करत असतो, परंतु बुद्धी देणे भगवंतच आहे, परंतु बुद्धीचा वापर आपण अजिबात करत नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे. मुलं असतात बघा, शाळेतली मुली असतात. आता समोरचे आपल्याला शिकवत असतात, टीचर असू दे, सर असू दे, शिक्षक वर्ग असू दे, आपल्याला ते शिकवतात. आता मुलांनी आणि मुलींनी समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. वर्गामध्ये 80-100 विद्यार्थिनींचा पट असतो, बरोबर की नाही? सर्वांना समान शिकवलं जातं, परंतु आपण किती बुद्धीचा वापर करतो? वर्गामध्ये आपण किती ऐकत असतो,
दिलेला गृहपाठ आपण वेळच्या वेळी करतो की नाही हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून ज्याच्याजवळ विद्या नसेल, बुद्धी नसेल, शेवटी तो प्राणी करंटच आहे ना. इतुकी ही जेथे वसे तेथे वैभवास उणे नसे, वैभव सांडिता अपैसे पाठी लागे. या सर्व गोष्टी म्हणजे विद्या बुद्धी जेथे असतील तेथे वैभवाला तोड नसतं. त्याने वैभव जरी नको म्हटलं तरी ते आपोआप पाठीस लागू पडते. म्हणून इतुकी ही जेथे वसे तेथे वैभवास उणे असे, वैभव सांडिता पैसे पाठी लागे. वडील सामर्थ धाकुटा भिकारी, ऐका याची कैसी परी, वडिला ऐसा व्यापन करी म्हणून या. एखाद्या घरी वडील भाऊ कर्तबगार असतो, समर्थ असतो, तर धाकटा भिकारी असतो. याचं कारण का, तर हेच असतं की धाकटा मोठ्या भावाप्रमाणे व्याप करीत, कर्म करत नाही, कष्ट करत नाही, मेहनत करत नाही. कारण आपण कष्ट केलं तर नक्कीच फळ मिळते की नाही. एखादी कंपनी असेल, एखादा ऑफिस असेल, त्या ऑफिस होती त्या कंपनीमध्ये आपण फक्त फेऱ्या मारून आलो, त्या कंपनीला संपूर्ण प्रदक्षिणा घालून आलो, 30 दिवस आपण लगातार घेऊ, तर आपल्याला त्या दिवशी बघा महिना पूर्ण झाल्यावर आपल्याला पगार मिळेल का? नाही मिळणार. आपण का म्हणू, अरे मी 30 दिवस कंपनीभोवती आलेलो होतो, कंपनीमध्ये आलो होतो, परंतु बाहेरूनच. आतमध्ये प्रवेश केलास का, हजेरी लावलीस का, काम केलंस का, नाही आहे. मग कसं मिळेल? मग शेवटी करंटच ना, कर्तबगार नाही ना, कर्तव्यदक्ष, जे पालन करायचं होतं, काम करायचं होतं ते केलं नाही आहे. म्हणून जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव, तोला सारिका हाव भाव लोक करीती. जशी विद्या असेल तिला अनुसरून त्या माणसाची बघा महत्त्वाकांक्षी जी असते ना, म्हणजे जितका त्याचा व्याप असेल तितक्या प्रमाणात त्या माणसाला वैभव प्राप्त होतं. प्रत्येकाच्या सामर्थ्याला जो तो कर्तबगारी दाखवतो, बरोबर की नाही. मला हे येतं, मला ते येतं, आपण सर्व गोष्टी जाणून घेतो. विद्या नसे वैभव नसे, जेथे निर्मळ कैचा असे, करंटपणे ओखटा दिसे ओंगळाने विकारी. का मनुष्याला सांगितलेलं आहे? कारण ज्याच्याजवळ विद्या नाहीये, वैभव नाहीये, तो निर्मळ कसा वाटेल हो? तो करंटपणाने वाईटच दिसणार, गलिच्छ आणि विकारीच दिसणार ना. आता विचार करा, आपण जरी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले, सफेद पॅन्ट सफेद शर्ट परिधान केले आणि आपण लोकांसमोर उभे राहिलो, परंतु कपडे परिधान करून माणूस ओळखता येत नाहीये, तर त्याची वागणूक कशी आहे, त्याचं कर्तव्य काय आहे, त्याचं या समाजामध्ये काय काम आहे हे पाहिलं जातं, बरोबर की नाही. पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करीती समर्थ, गुण नसता जिने व्यर्थ प्राणी मात्राचे. का भाग दिलेला आहे? पशु पक्षी यांच्या ठिकाणी सुद्धा जर काही गुण असतील तर समर्थ लोक बघा त्यांच्यावर कृपा करतात, आणि काही चांगले जर गुण नसतील तर प्राणी मात्रांचे जिने व्यर्थच होईल. आता पशु पक्षी आपल्याला पाहायला मिळतात का नाही मिळत? पशु पक्षी प्राणी कीटक सर्व काही 84 लक्ष योनी आहेत. आपल्या काही डोळ्यांना न दिसणारे सुद्धा आहेत, बरोबर की नाही. परंतु त्यांना चालवणारा एकच आहे ना. युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. काही पशु पक्षी आपल्याला पाहायला मिळतात, आज आहेत तर उद्या नाही आहेत.
आपण रस्त्यावरून चालत असताना इतक्या साऱ्या मुंग्या असतात बघा, त्यांच्यावर अंगावरून संपूर्णपणे काही गाड्या जातात, वाहनं जातात, आपण सुद्धा जातो. काही तिथल्या तिथं मरून पडतात. त्यांचं आयुष्य फार थोडं असतं, त्यांना माहितीसुद्धा नसतं ना. तसंच आपलं आहे. आपली जन्मतारीख आपल्याला माहिती आहे, आपला जन्म माहिती आहे, परंतु मृत्यू आपल्याला माहिती नाही. म्हणून पशुपक्षी गुणवंत का दिलेले, त्यांच्याप्रमाणे सुद्धा आपल्याला जगायचं आहे. कारण आपण सर्व योनी फिरून आलेलो. आपण सर्व पक्ष्यांचा, सर्व प्राण्यांचा आवाज काढू शकतो, एवढी आपल्याला समज दिलेली आहे. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपली कर्म आपल्याला बघा झोपून देत नाही. इतकी वाईट कर्म आपल्याकडून होत असतात. गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, प्राणी मात्रांचे. काही माणसं अशी असतात की त्याच्या अंगी मोठेपणा असतो, सामर्थ्य असतं, महत्व असतं, अथवा तर्क यापैकी काहीच नसतं. काहीकांच्या अंगी काहीच गुण नसतात आणि काहीकांच्या अंगी इतकं सारं सामर्थ्य प्राप्त पुरवलेलं असतं ना की बोलून सोय नाही. आपल्यामध्ये यामध्ये काहीच नाही, फक्त अभिमान, गर्व, ताठा हे सर्व काही भरलेलं आहे. आता आपल्यामध्ये मोठेपणा आपण आपल्या गोष्टीचाच सांगत असतो. आपण कुठलीही गोष्ट लहान करून सांगत नाही, मोठी करूनच सांगणार. असते लहानच, पण ती मोठी कशी असणार ते आपण सांगू. बरोबर. या कारणे उत्तम गुण तेची भाग्याचे लक्षण, लक्षणे विन अवलक्षण सहजची झाले. म्हणून उत्तम गुण हेच भाग्याचं लक्षण आहे. या उलट ते जर नसतील तर भाग्याच्या लक्षणाऐवजी तेथे सहजच अवलक्षण, अवगुण दिसून येतील. जनामध्ये तो जाणता त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता महत्व पावे. जो जाणता माणूस असतो त्याला लोकात मान्यता मिळते आणि काही ना काही विद्या येत असेल तर सहजच महत्व प्राप्त होते. आता मनुष्याला बघा एखादी कला येत असेल तर त्याचं नाव लौकिक होतं. एखादा कामामध्ये हुशार असेल तर त्याचं सिलेक्शन होतं. बरोबर की नाही. म्हणून प्रपंच अथवा परमार्थ जाणता तोची समर्थ, नेणता जाणीचे व्यर्थ निष्कारण. आता आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रपंच पण करत आहोत आणि परमार्थ सुद्धा करत आहोत. आता प्रपंच असो वा परमार्थ, त्यात जाणता मनुष्यच समर्थ ठरतो. आता आपल्याला सारखं प्रपंचच करायचं आहे का? नाही. तर समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावं नेट का, मग घ्यावे परमार्थ विवेका. आधी प्रपंचाला का साथ दिली, परमार्थ नंतर का सांगितलं? कारण प्रपंच उत्तमाचा करायचा, संसार उत्तमाचा करायचा. संसारामधली जी जोडी आहे बघा, सायकलचे दोन्ही चाक हे उत्तमाची चालले पाहिजेत ना. त्या संसाराचा गाडा उत्तम रीतीने चालेल. एक जर सायकलचा असेल दुसरा ट्रॅक्टरचा असेल तर नाही होणार. म्हणून प्रपंच करूनही परमार्थ केला पाहिजे. आपण परमार्थ केव्हा करतो? लोकांना सांगतो परमार्थ केव्हा करायचा? 60 वर्षानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर परमार्थाला सुरुवात करायची. अरे पण आत्ताच काय, नेणता असेल तो कुचकामाचं आहे, व्यर्थ शेवटी जगणार ना. नेणता प्राणी सिंतरे, बघा, नेणता विंचू सरपडसे, नेणता जीवघात असे, नेणता कार्य नासे कोणी एक. अज्ञानामुळे विंचू साप डसतो किंवा अज्ञानामुळे जीवघात पण होतो किंवा एखादं कार्यही अज्ञानामुळेच घडतं.
आता ज्ञान आणि अज्ञान जर पाहायला गेलो तर आपल्यामध्ये संपूर्णपणे अज्ञान पसरलेलं आहे. अज्ञान संपूर्णपणे आहे, ते बाजूला काढायचं. आपण लोकांना ज्ञान शिकवतो, पण समर्थ आपल्यामधलं अज्ञान बाजूला सांगतात ना. मग उरलं काय? ज्ञान. नेणता प्राणी सिंतरे, नेणपणे तरह भरे, नेणपणे ठके विसरे पदार्थ काही. आता विचार कर, आपण रस्त्यातून चालत आहोत, अंधार आहे आणि अंधारामध्ये आपला पाय बघा प्रत्यक्षपणे एखाद्या सापावर जर पडला किंवा विंचवावर जर पडला, शेवटी जीव घातच ना. तो विंचू का आपल्याला ठेवणार आहे? नाही, नांगा मारणारच आहे. साप आपल्याला बघा दंश करणारच. पण त्यात चुकी कोणाची? म्हणून समर्थ म्हणाले अज्ञानी माणूसच फसतो ना. अज्ञानी माणूसच ज्याप्रमाणे वागत असतो त्याचप्रमाणे ज्ञानी माणूस बघा प्रत्यक्षपणे पारख करत असतो. नेणता वैरी झिंकिती, नेणता अपायी पडती, नेणता संवारिती घडती जीवनास. अज्ञानी माणसाला वैरी जिंकतात आणि अज्ञानामुळे सकळत पडावं लागतं. अज्ञानामुळे संहार घडतो आणि अनेक जीवांचा नाश होतो. आपुले स्वहित न कळे जना, तेने भोगिती यातना, ज्ञान नेणता अज्ञाना अधोगती. लोकांना आपलं हित कशात आहे हेच कळत नाही, त्यामुळे त्यांना यातना भोगाव्या लागतात. आणि ज्ञान नसल्याने अज्ञानी माणसाची अधोगती होते. माया ब्रह्म जीव शिव, सारासार भावाभाव, जटिलासाठी होते वाव जन्म मरण. आता माया म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? जीव कुणाला म्हणावं आणि शिव कुणाला म्हणावं? आता समर्थाने उत्तमाचा आपल्याला समास दिलेला आहे. मंगलाचरण जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. आता जीव कुणाला म्हणायचा? मायाला का ब्रह्माला? आणि शिव कुणाला म्हणावं? भाव म्हणजे काय? सारासारा भावाभाव. भाव म्हणजे काय आणि अभाव म्हणजे काय? सार काय आणि असार काय? बघा, कोण करता निश्चयसी, बद्ध मोक्ष तो कोणासी, ऐसे जाणता प्राणियांसी सुटिका. करता कोणाला म्हणायचं, याचा निश्चय बंध मोक्ष कुणाचा होतो इत्यादी जाणला असता मनुष्याची जन्मापासून सुटका होते. जाणिजे देव निर्गुण, जाणिजे मी तो कोण, जाणिजे अनन्य लक्षण म्हणजे मुक्त. देव निर्गुण आहे हे जाणलं पाहिजे. आपण मी म्हणतो तो मी कोण आहे हे जाणून पाहिजे ना. म्हणजे मी कोण आहे, आपण कोण हा निश्चय बोलीला असेल. आपण कोण आहोत बरोबर, हे जाणलं तरच आपल्याला समजेल. अनन्य म्हणजे काय, त्याचं लक्षण कोणतं आहे, आपल्याला लक्षणं पण आपल्याला अवगत करून दिलेली आहेत. मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. जितके जाणून सांडिले, तितके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले मूळ मीपणाचे. आता सर्वांचं स्वरूप जाणून त्याचा त्याग केला पाहिजे. जितके दृश्य आहे ते नाशिवंत जाणून त्यास जर ओलांडलं तर सर्व जाणणारा तो त्याला आत्मा असं म्हटलं जातं ना. न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, तरी मोक्षास अधिकारी होणार नाही. वरील सर्व गोष्टी जर जाणता परोपरीने कोट्यावधी साधने जरी केली तरी तो माणूस मोक्षाचा अधिकारी होणार नाही. माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतक्यासाठी स्वभावे चुके जन्म. आता माया कशी आहे, ब्रह्माचं स्वरूप काय आहे ओळखायला पाहिजे. स्वरूपाचे अनुसंधान ठेवून आपण आपणास जाणून घेतलं पाहिजे. हे सर्व केल्यानेच स्वाभाविकपणे पुन्हा जन्मावे लागत नाही, पुनरपी संसार येणे नाही. जाणता समर्थांचे अंतर, प्रसंके वर्धे तदनंतर, भाग्य
वैभव अपार तेनेची. समर्थांचे अंतरंग जाणून घेऊन नंतर प्रसंगानुसार योग्य आचरण केल्याने अपार भाग्य वैभव प्राप्त होते. म्हणून जाणणे नव्हे सामान्य, जाणता होई जे सर्वमान्य, काहीच नेणता अमान्य सर्वत्र करी. 20 दशक दासबोध. बघा, प्रत्यक्षपणे श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होत. म्हणून जाणणे ही सामान्य गोष्ट समजू नये. जाणून जे काही केलं जातं ते सर्वांना मान्य होतं, पण काही जाणून न घेता जे काही केलं जातं ते सर्वांना अमान्य ठरतं. पदार्थ देखून भूतभावी, नेनते झडपून प्राण ठेवी, मिथ्या आहे उठाठेवी, जाणते जाणती. एखादा अज्ञानी माणूस एखादा पदार्थ अंधारामुळे नीट दिसत नाही. जर तेथे भूताची कल्पना करतो आणि अज्ञानामुळे आपल्याला भूताने झपाटलं असे मानून भीतीने प्राण सोडतो. हे सर्व काही अज्ञानामुळेच जो मिथ्या भास झालेला आहे त्याची उठाठेव आहे. ही जाणती माणसं बरोबर ओळखतात. जाणत्यास कळे कर्म, नेणत्याचे खोटे कर्म, सकळ काही धर्माधर्म जाणता कळे. जाणताला यातील रहस्य कळतं. नेणता अज्ञानाने कर्म करतो ते खोटं आहे. जाणून घेतल्याने सर्व धर्म अधर्माचं ज्ञान होतं. नेणत्यास यम यातना, जाणत्यास काहीच लागेना, सकळ जाणून विवंचना करी तो मुक्त. अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. जाणता असतो त्याला काहीच भोगावं लागत नाही, कारण तो सर्व काही जाणून घेऊन त्यावर विचार करतो व त्यातून मुक्त होतो. म्हणून भाग दिलेला आहे. स्वर्ग आणि नरक इथेच आहे. स्वर्ग म्हणजे देवाचं नामस्मरण, देवाचे स्वर गात असले तर यातून नक्कीच मुक्ती प्राप्त होते. मोक्ष प्राप्ती, सायुज्य मुक्ती, यातून आपल्याला मुक्त व्हायचं. नेणता काही राजकारण, अपमान करून घेती प्राण, नेणता कठीण वर्तमान, समस्तांच होय. ज्याला व्यवहारात कसं वागायचं याचं ज्ञान नसते तो एखाद्या वेळी दुसऱ्यांचा अपमान करून त्याचाही प्राण घेतो आणि यामुळे त्याच्या अज्ञानामुळे सगळ्यांच्यावर कठीण प्रसंग येतो. म्हणून या नेणते खोटे, नेणते प्राणी करंटे, जाणता विवरता तुटे जन्म मरण. म्हणूनच अज्ञान हे वाईट असून अज्ञानी प्राणी करंटे असतात. म्हणून ज्ञान प्राप्त करून त्याचं चिंतन जर केले तर जन्म मरणातून सुटका नक्कीच होते. म्हणून अलोक्ष करू नये, जाणणे हाची उपाय, जाणता सापडे सोय परलोकाची. म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करू नये. जाणणे हाच एकमेव उपाय असून त्याने परलोकाची सोय सापडते. जाणणे सकळांचं प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, परंतु अलिप्तपणाची खुण जाणता कळे. ज्ञान हे सर्वांना प्रमाण वाटतं, पण मूर्खाला ते अप्रमाण वाटतं ना. पण ज्ञानामुळेच अलिप्तपणाची खूण कळते. एक जाणणे करून परते, कोण सोडी प्राणियांते, कोणी एक कार्य जेते जटिल्या विन न कळे. एका ज्ञानाशिवाय प्राण्यांची जन्ममरणातून सुटका करणारे कोण आहे? कुठलेही कार्य असू दे ते जाणल्याशिवाय सिद्धीस जात नाही. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण. दोहींमध्ये कोण प्रमाण, शहाणे जाणते. जाणणे म्हणजे स्मरण आणि नेणणे म्हणजे विस्मरण. या दोहींमध्ये प्रमाण कोण आहे ते शहाणेच लोक जाणतात ना. म्हणून स्मरण कोणाचं करायचं? आपल्याकडून स्मरण होत नाहीये
तर आपल्याकडून सर्वात जास्त विस्मरण होते. स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतेसे चरणकमळी, म्हणे स्वामी तुझी माझा. जाणते लोकते शहाणे, नेनते वेडे दैन्यवाणे, विज्ञान तेही जाणपणे कळो आले. जाणते लोक असतात ते शहाणे असतात आणि नेनते वेडे हे दैन्यवाणे असतात. विज्ञान म्हणजे अनुभव, म्हणजेच काय हे पण जाणपणामुळेच कळू लागले. जेथे जाणपण खुंटले तेथे बोलणेही तुटले, हेतुरहित झाले समाधान. जेथे जाणीवही बघा प्रत्यक्षपणे खुंटली जाते तेथे बोलणेही तुटते आणि स्वरूपानुभव जर आला तर जाणीवही राहत नाही आणि शेवटी शब्दही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळे हेतुरहित अनिर्वचनीय असे समाधान प्राप्त होत असते. श्रोते म्हणती हे प्रमाण, झाले परम समाधान, परी पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मज निरोपावे. श्रोते म्हणतात की आपले हे सांगणं प्रमाण आहे आणि त्यामुळे परम समाधान प्राप्त झालेले आहे. म्हणून आता पिंड ब्रह्मांड ऐक्य लक्षण मला समजावून सांग. ब्रह्मांडी तेची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे. जे ब्रह्मांडास असते तेच पिंडात असतं असे अनेक लोक आपल्याला सांगत असतात. पण याचा प्रत्यय काय आहे? जे पिंडी तेच ब्रह्मांडी. आपल्या पोटामध्ये काही शब्द कोणी सांगितलेलं आपल्या परेमध्ये राहत नाही. आपल्यावर कोणी जर विश्वास ठेवला असेल तर त्याचा विश्वासघात आपण केल्याशिवाय राहत नाही. समोरची व्यक्ती आपल्याला सांगते की हे जे मी तुला सांगितलं आहे ते इतरांना सांगू नकोस, परंतु जे पिंडी ते ब्रह्मांडी आपल्या मुखामधून ते बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ब्रह्मांडी त्याची पिंडी असे, बहुत बोलती ऐसे, परंतु याचा प्रत्यय विलसे ऐसे केले पाहिजे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे जानपण निरूपन्ना समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.